हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला त्यांना सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. आणि खरं तर हा ब्लॉग ना संडेचा आहे आणि थोडासा लेट येतो ताईंनो तुम्हाला, कारण एडिटिंग राहिल्यामुळं दुसरेच ब्लॉग मध्यंतरी गुड न्यूजचे वगैरे आले आणि त्यामुळं हा ब्लॉग राहून गेला. तर आज संडे होतं, म्हटलं चला मस्त अशी घराची साफसफाई करावी. त्या अगोदर 2 दिवसापासून तुम्ही खूप छान अशा पॉझिटिव्ह कमेंट्स करतायत गुड न्यूजसाठी. तर थँक्यू सो मच. असं वाटतं प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय द्यावं. प्रत्येकाची कमेंट वाचतो, जेवढ्या वाचता येतील तेवढ्या. 2-2, 3-3, 4-4 हजार कमेंट्स आहेत त्या गोष्टीच्या. असं वाटतं प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय द्यावा, पर्सनली थँक्यू बोलावा, पण पॉसिबल होत नाही ताईंनो. कारण तिकडनं जरी तुम्ही एकटे असले कमेंट करायला, तरी इकडं एवढं खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स येतं आणि ते शक्य नाही एवढ्या साऱ्या कमेंट्सला रिप्लाय देणं. दिवसभर जरी बसलं ना, तरी पण सगळ्या कमेंट्सला रिप्लाय देऊन होणार नाही. तर त्याबद्दल माफी असावी. व्हिडिओ थ्रू तुमच्या सगळ्यांचे अगदी आभार मानते मी. धन्यवाद सगळ्यांना, थँक्यू सो मच. कारण पर्सनली सगळ्यांना नाही सगळ्यांचे आभार व्यक्त करतायत. त्यामुळं तर पुढची जर्नी जी पण आहे ती तुमच्याशी नक्की शेअर केली जाईल. तर चला, आज संडेचं म्हटलं थोडंसं घराकडं मेंटेनन्स घराचं करावं. कारण रोज काय आहे की रोजची जी कामं, नाश्ता, जेवण, धुणं, भांडे, फरशी एवढं केलं की लगेच स्टुडिओवर पळायचं. एक्स्ट्रा कामाला एवढ्यात वेळच मिळाला नाही आणि त्यामुळं मग एक्स्ट्रा काम रोजच्या रोज नाही झालं की घरातल्या बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या वस्तू आहेत त्या खराब होतात. तर घरं आवरलेले ना, अक्काच्या वर्षश्राद्धाच्या अगोदर सगळे घरं आवरले होते आम्ही. अक्षरशः घरातलं एक ना एक भांडं ना भांडं, एक खिडकी ना खिडकी, म्हणजे सगळं व्यवस्थित एकदम डीप क्लिनिंग केलं तर सगळ्या वस्तू काढून वगैरे. त्याच्यानंतर पुन्हा आता आवरायला आले. म्हणजे 2 ते 2.5 महिन्या मिळून घर आवरावंच लागतं. आणि ज्या बाकीचे जे जिन्याची काच आहे, मधल्या पार्टिशनच्या काचा बाकीच्या आहेत, त्या काचा तर 8 दिवसात नाही एकदा पुसाव्याच लागतात, नाहीतर मग काय उपयोग नाही. घर जेवढं मोठं तेवढं मेंटेनन्स करायला हे मस्त. असं सकाळ सकाळ दोघींनी डोक्याला चपचप तेल लावलं होतं पचपच मस्त, आणि 90sचे गाणे लावून दिले सॉन्ग. 90sचे सॉन्ग मला फार आवडतात. असं काही करायचं म्हणलं ना सफाई का, माझं ठरलेलं आहे की मी गाणे मोठ्या आवाजात लावून देत असते आणि मस्त त्या गाण्यांचा आनंद, एकदम जोरात ते गाणे आपण पण म्हणायचे आणि छान असतं मस्त घराची सफाई करायची. तर एकट्याने असं एनर्जी आल्यावानी होतं. असं नाही कोणाला बघा, कोणी मिसरी लावून काम करतं, कोणी काय तंबाखू खाऊन काम करतात. आमच्या मनीषाताईलाच मिसरी वगैरे लावायची सवय, तर त्यांना ते या कामातनं एनर्जी येते. तसं माझं आहे, मला मस्त मोठ्या आवाजात डोक्याला तेल लावायचं छान असं, एकदम केस ओली होईपर्यंत, आणि गाणे लावून द्यायचे आणि मस्त शांत डोक्याने, थंड डोकं पडतं मस्त तेल लावल्याच्या नंतर. सगळ्या घराची सफाई करायची भारी एकदम, आणि सगळं आवरल्याच्या नंतर मस्त केस धुवायचे. तर सगळंच काढलं होतं आज. हॉलमधल्या पण ह्या छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत त्या पण काढल्या होत्या इकडं स्वातीने, आणि तिकडं किचनमध्ये मी सगळं आवरलं होतं. त्यात तुमचे दाजी आज म्हटले की संडे म्हणल्यानंतर दुपारी काहीतरी स्पेशल जेवण बनलं पाहिजे. तर म्हणलं जा तुम्ही घेऊन या आणि मग बनवूयात म्हणलं आपण सगळं. तर नॉनव्हेजचा बेत होता आज, पण म्हणलं 2 वाजेपर्यंत 1-1.5 नाश्ते झाले ते सगळ्यांचे, आणि 1-1.5 वाजेपर्यंत हे सगळं आवरल म्हणलं. मग तिथनं पुढं एक अर्ध्या 1 तासात स्वयंपाक करता येईल, कारण बाकीची तयारी माझी मसाला वगैरे सगळा काढून झालेला होता. पण मग म्हणलं निवांत मस्त जेवण बनवायचं, फ्रेश आंघोळ करून लगेच जेवून थोडासा आराम करायचा. पण कसलं आज थोडंसं बाहेर पण जायचं होतं, तर म्हणलं एकदा जेवण दुपारचं झालं की मग जाता येईल. तर मग छान असं मस्त इथं सगळं आवरायला काढलं ना घर की सगळ्याच मग असं वाटतं सगळंच आवरावं, कुठंच काही पेंडिंग ठेवा नाही. पण 1 दिवसात घर आवरून होत नाही. एक जणीला म्हणजे किचन तर नाहीच होत बाबा, हॉल तरी होतं थोडा बहुत, पण किचन नाही होत. फक्त उपरी सफाई होती वरवर, पण आतमध्ये डीप क्लिनिंग. आता ट्रॉल्या राहिल्यात आमच्या, बाकीचं बरंचसं आज आम्ही कवर केलं होतं. पण ट्रॉल्या राहून गेल्या. त्यात म्हटलं आता ट्रॉल्या पुढच्या संडेला घेऊ, कारण विकेंडला थोडंसं मस्त अगदी सगळं असं आवरलं ना. तर स्वयंपाक पण माझा ऑलमोस्ट इथं झालेला होता. मध्येच त्यांनी आणून दिलं, तर मी एकीकडं भात लावलं, एकीकडं बघा फ्राय चिकन करत होते, आणि एकीकडे भाजी पण माझी काळ्या मसाल्याचा मस्त रस्सा केलाय, तो पण झालेला होता. दोन्ही कामं माझे चालले होते. इकडं कांदा परततोय तोपर्यंत मध्येच मग कुठंतरी काहीतरी क्लिनिंग कर बारीक गॅसवरती, म्हणजे 2 in 1 काम चाललेलं होतं. आणि संडेच्या दिवशी ना सगळे घरी असतात तर भारी वाटतं एकदम.
सगळ्यांनी बसून जेवण वगैरे करायला छान असं. तर आता 1-2 ध्रुवच्या आमच्या इथं बघा मस्त टॅबमध्ये काहीतरी बघायचं काम चाललंय. आणि आता 1-2 दिवसामध्ये चोरोटीचा कार्यक्रमसाठीचा करणार होता आम्ही. तर खरं तर ना आता हे जे आहे ते चोरोटी वगैरे ते आपल्या इकडं आमच्या इकडे तर नाही करीत बाबा. आता हे कुठल्या भागाची रीत आहे किंवा कुठल्या भागाची परंपरा आहे नाही सांगू शकत, पण करतात. बरेचसे आजकाल व्हिडिओ येतात. तर मग असं प्रत्येकाला वाटतं बाबा हौसेने करावा, स्वातीला पण वाटतं करावा. तर मी म्हटलं चल मग करूयात छोटंसं आपल्या घरातल्या घरात, कारण चोरोटीचं छोटंसंच करतात. तर पाहू आता एवढ्या 2-4 दिवसाच्या आत करून घेऊयात कसं काय होतं ते. जास्त तर काही प्लॅनिंग केलेलं नाही येतं. बाकी जर पुढचं डोहाळे जेवणाचं मग करता येईल. पण आता चोरोटीचं प्लॅनिंग सिम्पलचा असा केलेला आहे. त्याची शॉपिंग वगैरे पण थोडीशी आज उद्या जाऊन करून घेऊयात. तर त्यातल्या त्यात ती म्हणली मला पेढे खाऊ वाटतात. तर घरच्या याचे म्हणजे तू जसे बनवती ते खाऊ वाटतात. तर म्हणलं चल मग खवा तुमच्या दाजींना सांगितला, येतानाच ते खवा पण घेऊन आलते. छान स्वयंपाक झाला, आंघोळ वगैरे करून आले मी मस्त. सगळे आम्ही फ्रेश झालो आणि मग मी इथं छान असे हे पेढे बनवायला घेतले होते. तर छान होतात घरच्या खव्याचे सुद्धा पेढे. एखाद्या वेळेस जर ताई तुम्ही जर म्हटल्या तर याची मस्त अशी डिटेल रेसिपी मी नक्कीच शेअर करेल पेढ्याची. तर असं म्हणजे बघा असं घरात काही गुड न्यूज आली, मुलगा झाला तर बरेचसे लोक घरी पेढे म्हणजे माझी मम्मी बनवायची. अण्णा खवा आणून द्यायचे आणि मग मम्मी घरी भरपूर म्हणजे लहानपणी आम्ही मम्मीला असे पेढे वगैरे बनवताना बघितलेलं आहे. तर मग ती म्हणली अगं करा आपल्याला पण, कारण बरेच वर्ष बरेच दिवस झालते आम्ही काही हे बनवलेलं नव्हते. कंदी पेढे म्हटलं तरी चालेल. तर थोडेसेच बनवले, जास्त नव्हते, अर्धा किलोच खावा होता आणि तेवढ्याचेच बनवलेत बघा मी इथं. मस्त लागतात घरचे अगदी, कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये मिक्स वगैरे काहीही नसतं. तर चला ताईंना बघा आज आहे संडे आणि मम्मी आली होती दुपारी इकडं. आज आम्ही बघा लाईव्ह वगैरे घेतला नाही, सगळं स्टोर रूम वगैरे बरंच 2 महिने झाले किचन आवरलं नव्हतं. म्हणजे 2 महिन्यापूर्वी आवरलं होतं, त्याच्यानंतर आवरलंच नाही, वेळच मिळत नाही, रोज उठका पळ. तर मग आज स्पेशली घर आवरण्यासाठी सुट्टी घेतली होती आणि मम्मीला म्हणलं ये तू. तर मग मस्त असे इथं पहा छान असे लाडू बनवायचं तिचं काम चाललेलं आहे. खाली खोबरं तिने घरून करून आणलं होतं आणि याचे आता छान सगळे काजू बदाम किती कसं प्रमाण आहे हे सांगते का. नेमकं मी सगळं मिक्स केल्याच्या नंतर आले इथं आणि शूट करू नाही शकले सगळा पूर्ण व्हिडिओ. काय टाकलं याच्यामध्ये? खारीक खोबरं प्रमाण किती आहे? 1 किलो खारीक, अर्धा किलो खोबरं आणि वाटी काजू बदाम म्हणजे सगळं. काजू बदाम म्हणजे सगळं घेतलंय आणि बारीक केलंय. आता याच्यात 1 किलो खारीक, अर्धा किलो खोबरं आणि याच्यात अक्रोड काजू बदाम हे सगळे असे ड्रायफ्रूट मिक्सरला लावून हे काय मीच बारीक करून दिलते आणि परत तूप टाकून बघा हे बारीक केले. आता याचे मस्त असे लाडू बांधणार आहेत. याच्यामध्ये गुळ पण टाकला थोडासा आणि जवसाचे पण लाडू त्यांनी करून आणले. तर बघा इथं मस्त असे खारीक खोबरे आणि ड्रायफ्रुटचे लाडू इथं बांधायचं काम चाललंय. आणि हे वाले जवस, याच्यात काय काय जवस शेंगदाणे आणि ड्रायफ्रुट्स हे तिने घरनं करून आणलेत बरेचसे. हे शेंगदाण्याचे आणि हे फक्त शेंगदाण्याचे येतं. तर शेंगदाण्याचे जास्त नव्हते केले त्याच्यामुळे तेवढेच आणले. हे जवसाचेच आणलेत तिने. आणि हे इकडे ह्याच्यात बरेच होते ना आता बांधून खारीक खोबऱ्याचे. पाहिलं का तूप टाकलंय, छान झाले. तो सगळं गावरान गायचं तूप आहे घरचं बघा बनवलेलं. तर गावरान गायचं तूप आहे घरचं बनवलेलं. साई काढून बनवत असतो आम्ही, एवढं सगळं साचलेलं आहे. तर मग तेच त्याचंच हे केलंय. आणि अजून एक डब्बा आहे नानांनी दिलता एक डबा कुडून, तर तो पण तसाच आहे. आणि हे घरचं एक आहे. तर घरच्या तुपामध्ये भारीच होते नाही मस्त अगदी. तरी तर पहा छान असे मस्त मम्मीने लाडू बनवले. तर आता याच्यामध्ये ना जवसाचे पण लाडू बनवलेत, खारीक खोबऱ्याचे पण बनवलेत. 2-3 प्रकारचे लाडू इथं बनवलेले आहेत. दुसरे ड्रायफ्रुट्सचे वगैरे मी आयते मागवलेले होते. फक्त जवस आणि खारीक खोबऱ्याचे लाडू इथं स्पेशल स्वातीसाठी बनवण्याचं काम चाललं होतं. आज म्हणलं 1 महिनाभर तरी जातील असे, कारण अशा याच्यात बऱ्याचशा अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या खाल्लेल्या चांगल्या असतात. मेन चांगला आहार, योग्य आहार, हेल्दी आहार, प्रत्येक महिन्याला काय खाल्लं पाहिजे काय नाही ह्या बऱ्याच गोष्टींची काळजी घेतलेली चांगलीच असते.
पुढच्या दृष्टिकोनातून. तर मग आरामशीर हे लाडू, दुसरं तर गोड एवढं कोणी खात नाही, पण तिला म्हणले एक एक नाश्त्यामध्ये इन्क्लूड करायचा. सकाळी एक, नंतर 4-5 वाजता एक असा. कधी ड्रायफ्रूटचा खाल्ला, कधी खारी खोबऱ्याचा खाल्ला, कधी मेथीचा खाल्ला. असे 4 ते 5 प्रकारचे लाडू घरामध्ये बनवून ठेवलेले आहेत. तर ते लाडवाच्या निमित्ताने तरी बघा ते पोटात जाईल. आता सरप्राईज काय काय होते अगं बाई, कशाला ते घरी ग्लास नव्हते काय तुम्ही? लय उलटे कुठाने करता हो. पाणी तुम्ही कपानी पाणी पितानी पाहिले तुम्हाला बावड सारखे कपानी पाणी. मग आता एखाद्या दिवस नसल्या हे घरी ग्लास लय होते असे, मी आणले असते. घरी तर कोण आणले मग आतापर्यंत? 2-3 दिवस तुम्हाला चहा. त्या दिवशी आहे ना कोणतरी आलतं आणि 6 ग्लास तिकडं होते म्हणून कपानी केले असतात. कुठं सांगला दाखव मला, आणून तुला सांगला हाईत 6 ग्लास तिकडे. आता हे कशाला पाणी प्यायला आणले ठेवा. स्टाफला बघा कधी कपानी पाणी पितानी बघितलं तुम्ही? थांबा, खडखड बंद करा. कधी कपानी पाणी पितानी बघितलं सांगा? बघितले होते. हे काय? हे काय हो? चुकी ते चिंचुके ते जरा जेवताना मागे घेऊन पाणी लईच VIP सोय केली गाड्या आमची. हा आता हे ना याच्यात कुणी घेणार नाही, स्टाफ साठी सगळं घेऊन आले ते. कारण काय होतं ताईंनो, कारण काय होतं माहिती का, जेवायला सगळे एकत्र बसलो ना, आम्ही पण इथंच येतो बरं का जेवायला. आम्ही काही घरी जेवत नाही. आणि सगळ्यांचे डबे असतात मस्तपैकी. सगळ्यांच्या भाज्या एक्सचेंज करायच्या म्हणल्यावर ते कुठेतरी झाकणात घेतात, कुठं घेतात. भाज्या एक्सचेंज करण्यासाठी मी ते प्लेट आणली. मला माहिती 4 भाज्या तुम्ही खाता. बघा आता हे सगळ्यांना आम्हाला का किती प्लेट आहेत? हा प्लेटा होत्या इथं, पण कंटाळा येतो घ्यायचा धुवायचा, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गॅन प्रॉपर जर खायला नाही दिसलं जॉबला यायचं नाही. ते काही नाही हातावर खाता तू हुशार म्हणल्यावर. हातावर नाही खात, काही स्टँडर्ड असतं का नाही? हातावर नाही खात साहेब. बरं तुम्हाला किती पाहिजे ना? आमच्या किती आहेत सगळ्या लेडीज? ठेवा सगळ्यांना बोलवा इकडे, सगळ्यांना इन्स्ट्रक्शन द्या. बोला बोला बोला. हातावर खायचं नाही तुम्ही सांगा. बोला बोला. बोल आणते मी सगळ्या प्लेट ग्लास आणि चम्मच स्पून आणलाय मला. त्याच्यामध्ये ऐका ना, तुम्ही एकमेकीच्या भाज्या शेअर करता ना, त्यामुळे 3 कप टेबल आणली म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही भाज्या घेऊ शकता. कारण नाही भेटायचं प्लेट मध्ये तुम्हाला मी झाकणार खाता पाहिलं. एक तर हातच खात होती हातात खाणारी कोण होती? डबा धुवा लागला हातात लक्षात नाही राहिलं कोणी पण. त्यामुळे एक आपण प्लेट घ्या, कोणी पण कोणाच्या दुधार सगळ्या व्यवस्थित टीव्हीचा सगळ्यांनी जेवायला तिथं बसा, ते तुम्हाला तिथं. आणि अर्चना तुम्ही पाण्याचा मार्ग भरून घ्यायचा जेव्हा टायमाला सगळ्यांना बरं का. कोणी हे नाही घेतले ग्लास आणले वाट्याची रोज धुवायची ते बी झाडायचं बी त्याचं बी नंबर टाटा आणले पळायला बघत यात नाही. हा का ते म्हणतात बरं झाकणातच. नाही आता नका करू, आता नका करू. जेवणासाठी काम करताय सगळं तुम्ही व्यवस्थित करत जरा नाही का? बरोबर आहे, पोटासाठीच काम करताय. तुम्ही जेवणासाठी करताना जेव्हा तुम्ही असं कसं जेवायला काय उपयोग येतात सांगा बरं. आम्ही सगळ्या पोरगी रोज झाडी चांगलं चांगलं खायचं. तिथं सफाई करून घ्या आणि त्या चौकोनामध्ये तिथं एक बकेट भरून पाणी घ्यायचा. प्लेटा वाटलं ते धुजा किंवा इथं नळ काढलेला आहे मागं प्लेटा तिथं धुजा आहे ना. तुम्ही शेंगदाणे कशासाठी आणले? शेंगदाणे एवढं तुम्हाला लेक्चर दिलं खायला परत घ्या, तेवढी घ्या शेंगदाणे घ्या. शेंगदाणे चिचुकी मीच आहे, मीच आरती आणायची चिचुकी आपल्याला नाही का? रोज आणायची. चक्कर मारा ना मग तिकडे येता का? आता नाही येत ती. हॅलो हॅलो मी लगेच 10 मिनिटात. कोणतं घ्या? हर्षदा तू पाणी भरून घ्यायचा, सगळ्यांना गेला पाणी घ्यायचा प्लेटात. तुम्ही उद्या कोणतं जेवत आहे ना तिथं चटाई वगैरे असं जरा व्यवस्थित जेवत म्हणजे बरं वाटतं. मी आल्यावर मला जरा वेगळं वाटतं नाही का, ते डबा झाकण ते झाकणाला कडी पलटी व्हायला लागली. एक म्हणजे त्या कडीमुळे मला वरणच कमी आलं त्यामुळे. हा होत ना कडी, होत ना कडी आणली का मग ही म्हणते बाया कशात प्यावा, पियाताची आहे ना. काल परवा दिली तुम्ही गेलती ना काल परवा कडी, मग पियाताची आहे ना बाई कशात प्यायचं. मग त्याच्यामुळे कॉम्प्रोमाइज होतं ना. बरोबर आहे.
समाज पाणी जेव्हा लिहितं नाही बरं का ते गेट म्हणून सगळे लोक बघा ते तिथं तुम्ही इथं बाहेर जेवतात तिथं जेवण आपलं एवढं भारी बनवायचं. पण लोक जेवतच ना आम्ही काय होतं त्याला. अरे पण ते जेवत आपलं प्रोफेशनल तिथं जेवण टाइम टाका फॅन चालू तिथं टीव्ही नाही एवढा टाइमपास करायला कोणला टाइम आहे. अरे अर्धा तास तर काढी लावायची तोंडाला की बाबी म्हणती ते प्यायचं कसं आहे हे वाटी आणू का? बाबू वाटी घेऊन आला. लावायचं आणि वडायचं फर चिचुके घ्या. बघू द्या म्हणून एक ग्लास एवढे पण ठेवायचे का आपल्याला. नाही इथं ठेवा ऑफिस मध्येच ठेवा कुणी आल्या. टमाट्याला राहून द्या घरात जेवताना सगळ्यांना एक ग्लास घेतात तुम्हाला कळत नाही राहून घरी तुम्ही कसं करता मला तेच कळत नाही. हो, सांगा की. घ्या बघा ते घेतलीत का नाही हा का आमच्या पुरी अशा आहेत. रॅक आणा तिथं एक मिनिट. गॅस पण आणा. प्रॉपर प्लेट मध्ये त्यामध्ये मग ग्लास भरलेला आहे दिसतो कधी आपण त्याला मी 200 रुपये पेमेंट वाढवणार. येतो नाही दिला त्याला मी 200 इन्स्टंट कमी करणार. मग ह्या तुम्हाला गेट मध्ये बघितलं तरी या पटापट तिकडे अंगावर बोलू नये ना. स्टुडिओवरनं हे झालो आणि घरी येत होतो. मला हा वेगळाच प्रकार दिसला. मला तरी वाटतं हा सापच आहे पण साप एवढा स्लो चलत नाही. आता बरं गुगल लेन्सला रुद्र. हा? नको करू डवस. हा काय प्रकार आहे कोणता प्रकार आहे. साईडनी तोंड दिसते घुणच बी नसतं नाही ना. नाही अगो ते जीप काढतोय बाहेर. काय हळई आहे ना. मी तरी म्हणलं एवढा हळूहळू साप चलत नाही. हा हॅमर हेडवॉर्म जाबाई जा म्हणा आळायला तयार अगो पण केवढी अशी एवढी प्रकार सापासारखी आळय म्हणलं आणि जीभ बघा ना कशी बाहेर काढायची. म्हणलं गावताचा प्रकार हाय का जाबाईचा मार्ग कशी जीभ बाहेर काढायची सापासारखी. वय बाजूला वा. आणि ती छोटी नाही लय मोठी आणि सापासारखीच दिसली ती. त्याच्यामुळे असं वाटलं का सापाचा कुठला असा प्रकार आहे की तो एवढ्या स्लो चालतोय. अरे का बाबा गप्पा आम्हीच आहेत की आमचा लगेच सायरन बी बॉम्बलायला सुरुवात. कुणी असो आमचे फोटो त्यातनं रिमूव्ह करून टाकले. त्याला लेटेस्ट लगेच द्यावा लागते. दर महिन्याला फोटो अपडेट करावा लागते. हे बघा हे पण साठी सापासारखं दिसतंय. अरे रुद्र बघ बरं नीट एकदा. स्नेक मी सर्च केलाय. वेस्टर्न हिमालयन रिग नेक स्ट्राइप नेक स्नेक. पण इकडं कुठं सापाचे. हा मी नाही म्हणलं का सापच आहे तुम्हाला आणि तुम्ही रामकृष्ण हरी पांडुरंगा विठ्ठला सापच आहे मूर्ख. नॉन वेनमस. हा विषय जरीला आहे का बघ बरं. नाही जरी नाही. गेला तो याच्यात. और हार्मलेस स्पेसिस बघू दे डिपेंड मला. लोकेशन. आपल्या लोकेशनवर डिपेंड करतं ते हार्मफुल आहे का. अरे ते जरीला आहे बघ नाही. त्याच्यात दिलेलं आहे खाली. वेस्टर्न स्नेक हे बघ नॉन स्नेक मध्ये वेस्टर्न प्रकार आहेत काय. कपड्यामध्ये ऐकलंय हे तर स्नेकचे पण वेस्टर्न प्रकार आहेत. कुठे गेला. हे तर आखरीतच झालं वेगळंच होय साथी. त्याला मारलं असतं. नको मारू बाबा जाऊन दे. चल जाईन कुठतरी त्यो. यो फिरून आला. स्नेक मध्ये पण वेस्टर्न प्रकार आहेत बघा. हा म्हणलं कपड्यामध्येच येतं कशात आहे ज्वेलरी मध्ये आहे का. इकडे तर स्नेक मध्ये पण वेस्टर्न प्रकार आलेत. नवीनच प्रकार हा बघायला भेटला. हे रे नाव किती मोठं आहे काय नाव आहे. वेस्टर्न हिमालयन रिंग नेक स्ट्राइप नेक्ड स्नेक. जाऊ दे चला. गेला ते त्याच्या वाटाला. निघला काय. कॉमन इन रिजन्स लाईक हिमाचल प्रदेश इंडिया. तू त्याच्यावर पीएचडीच करा आणि ते असं काय हलवला का ते वळवळ वळवळ करतो चांगली. तिथे पोरांना तुम्ही साईडला चालला ते त्याच्या वाटानी. आणि हा सापाचाच प्रकार आहे. हा ही काय आळे बिळे नाही. पहिलं मी सर फक्त फोटो टाक. आणि दोन्ही अगोदरचे ऐक ना त्याच्या शेपटामध्ये पण मला एक विशिष्ट प्रकारचं विष दिसतंय बघ. नाही ते विष नाही असणार ते बॅक साइड पॅटर्न येतो. पॅटर्न नाही ते बॅक साइडनी पण मला असं वाटतं दंश करत असं. मांडूळ असतो. मागून थोडे काय धबे चला झाली पीएचडी. चला संपला का अभ्यास संपला का. तो गेलेला आहे आता. चला आणि चला आपलं आता काय त्याला हे करण्यात काय अर्थ नाही. त्याच्या वाटाने बिचारा गेलाय. मग चहा वाट बघू. तो काय आपल्या वाट नाही ना आपण त्याच्या वाट नाही. ए चहा वाली ते म्हणतोय कमून आहे ना कमून आहे ना. चल मग काय
बाई आमच्या जानकीचा गोठा ग चल बरं ते कवळं दूध पण करू आलेलं चिकाचं दूध चला चला गेला ते बाहेर गुजरू नाही शकत आम्ही गुजरूच शकत नाही तिथून केमिकल सोडून गेलाय तो चल टांबाट्या इकडे कुठून गुजरला तो इथून का आणि इथून गुजरू नका इथं केमिकल सोडून गेलाय तो हा स्कूल मधून आलाय चिंटू साहेब आलेत आमचे काहीच नाही आता घरी गेल्यावर चला चला आता आपण निघा पटापटा निघा चला ठेवू ना भाऊ ए चल चल द्या ठेवून द्या ते नाही उचकायला लावलं तुम्हाला चला हा क्लास बरोबर रोजच्या टायमाला असतो चला ठेवणार नको टाइमपास करून राव चला हे भाऊ चल मी इथं बसायला नाही आले चहा वाट बघतोय तिचा चहा राव म्हणतोय तुला कोमणी बी आहे देतो ना वाटीत अजून चटा पी भाऊ सगळे प्या नाही तर चला ताईंनो आज खूप दिवसानंतर पहा मी डोनट्स बनवते आणि डोनट्स सुद्धा स्वातीलाच खाऊ वाटले होते खरं तर ध्रुवच्या बड्डेच्या वेळेसच बनवायचं होतं पण काही कारणास्तव पहा राहून गेले आणि आता म्हणलं चला आपल्यामध्ये बघा मराठी याच्यामध्ये म्हणतात आता कुठं कुठं म्हणतात मला ते माहीत नाही पण आमच्या इथे तरी म्हणतात की जे खाऊ वाटतं ते लगेच नाही खाऊ घातल्यावर बाळाचा कान फुटतो आता ह्या फक्त म्हणी आहेत रियालिटी कितपत खरी आहे कितपत खरी नाही हे माहीत नाही पण असं म्हणलं जातं की कान फुटतो झाल्याच्या नंतर त्याच्यामुळं मग जे असं प्रेग्नन्सीमध्ये जे खावं वाटतं त्या गोष्टी पटकन अशा बनवून दिल्या पाहिजे तर चला मस्त इथं पहा मी डोनट्स बनवते 4 वाट्या मस्त मी इथं मैदा घेतला 2 वाट्या पिठी साखर घेतली हाफ टीस्पून बेकिंग सोडा घेतला 1 टीस्पून बेकिंग सोडा घेतला हाफ टीस्पून बेकिंग पावडर घेतली आणि चिमूट भरून मीठ याच्यामध्ये टाकलंय बघा मस्त असं गाळणीने गाळते एकदम बाहेरचे डोनट्ससुद्धा याच्या पुढं फेल आहेत ताईंनो अगोदर ज्यावेळेस फ्री असायचं काही म्हणजे एवढा कामाचा लोड नसायचा तर असं नवीन नवीन रेसिपी मला ट्राय करायला आवडायच्या खूप बनवायला आणि तेवढंच मुलं आवडीने पण खायचे पण आता खूप दिवस झाले हे असं काही बनवण्याकडे म्हणजे असं लक्षच जात नाही आणि आता स्वातीच्या निमित्ताने तरी घरामध्ये बनल्या जातील तर मग मस्त असं पहा हे गाळून घेतलंय एकदम भारी होतात हे डोनट घरामध्ये छोटी मोठी बड्डे पार्टी असो कुठं काय असो तर एकदा बनवले की 2-4 दिवस आरामात टिकतात आणि बाहेर ना आणायची गरज नाही 1/2 किलो मैद्यामध्ये खूप सारे बनवून रेडी होतात बड्डे पार्टी जर घरामध्ये असली आपण जर बनवले तर तितकेच आवडीने मुलं खातात आणि बाहेर ना आणायचे आपले पैसेसुद्धा वाचतील 1-2 ते 10 टेबलस्पून याच्यामध्ये मी ऑइल टाकलेले जे खाण्याचं ऑइल ह्या तेलाला कुठलाही वास नाही आहे म्हणजे शेंगदाण्याचं तेल असं वगैरे नाही जे नॉर्मल रिफाईंड ऑइल आहे सूर्यफुलाचं ते मी याच्यामध्ये टाकलं आहे छान असं मस्त याला मिक्स करून घेते बघा मस्त म्हणजे तेल वगैरे सगळं एकजीव झालं पाहिजे कोटिंग सगळं छान असं तर हे पहा अशा पद्धतीने मस्त सगळं मी एकजीव करून घेतलं आहे हे आणि खरं तर ना आर्यनला रुद्रला ध्रुवला हे डोनट इतके आवडतात पण खरं माझ्याकडनंच म्हणजे एवढ्यात खूप दिवस झाले बनवण्यात नाही आले तर इथे दही घेतलेलं आहे मी फ्रेश दही आहे म्हणजे असं आंबट वगैरे नाही आहे जास्त आणि हे दही कालवत मी आता एक छानाचा याचा सॉफ्ट जसं आपण चपातीला पीठ मळतो ना तसं याचं मी पीठ मळून घेणार आहे तर नक्की ट्राय करा ताईंनो एक्स्ट्रा काही लागत नाही याला जसं की मी प्रमाण दाखवलं फक्त प्रमाण महत्त्वाचं आहे बाकी काहीच नाही आणि एकदा बनवले ना तुम्ही की तुम्ही कंटिन्यू बार हे डोनट्स बनवणार मुलांना जर खाऊ घातले तर ते वारंवार म्हणणार की मम्मी हे बनव इतके सुंदर लागतात अगदी टेस्टी मार्केटमधनं जर घ्यायचं म्हणलं तर 30 रुपये 25 रुपये साईजवरती डिपेंड असतं डोनट्स 40 रुपये काही 50ला पण असतं आपण जसं घेऊ तसे असतात साईजवरती डिपेंड पण हे मस्त अगदी 1 किलो मैद्यामध्ये खूप सारे बनवून होतात घरामध्ये फक्त प्रमाण व्यवस्थित पाहिजे छान असं एकदम असं रगडून याला मळायचं नाही हलक्या हातानेच मळायचं बघा चपातीला जसं पीठ मळतो तसं मी डोळ्याचा मळून घेतलाय बघा आणि एकदम असं रगडायचं नाही त्याला हलक्या हाताने जेवढं करता येईल जसं आपण चपातीला दाबून मळतो ना तसं नाही मळायचं नॉर्मल हलक्या हाताने मळायचं त्याला आता या डोला मी एक अर्धा तास मस्त असं कपडा टाकून झाकून ठेवून देणार आहे आणि त्याच्यानंतर मी याचे डोनट्स बनवायला घेणार आहे छान असं हे फुगतं बघा अर्धा तास किंवा 45 मिनिट ठेवलं तरी भारी काम तुमच्याकडे असेल तर तुम्ही 40-45 मिनिट्स ठेवा फक्त जास्त पातळ डो मळायचा नाही घट्टसर डो मळायचा बघा आता इथे जवळजवळ 40 मिनिटं झालेत आणि परत मी पुन्हा एकदा कोरडं पीठ हे करून पहा छान असा डो हा हलक्या हाताने सॉफ्ट करून घेते बघा आता याचे मी डोनट्स रेडी करायला घेणार आहे तर मंद गॅसवरती पहा इथं मी तेल तापायला ठेवलेलं होतं जे रेग्युलर तेल घरात वापरतो तेच तेल आहे हे दुसरं कोणतंही तेल नाही आणि बारीक गॅसवरती पहा अशा पद्धतीने हे डोनट्स मी बनवलेले आहेत तेलामध्ये सोडते याचं तळायचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे कारण हे जाड पोळी असते बघा आणि याला जर मोठं एकदम जास्त तापलेलं तेल जर आपण तेलात एकदम सोडलं ना
तर हे होतात म्हणजे वर्ण लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. त्याच्यामुळं याला तळताना एकदम व्यवस्थित बारीक गॅसवरती अगदी उलटपुलट करून छान असे व्यवस्थित तळावे लागतात. तळण्याची खूप म्हणजे पेशन्सफुली आपल्याला हे काम करावं लागतं, नाहीतर काय होतं मग ते लगेच जरी पलटी केले तर फुटण्याची शक्यता किंवा मग जास्त एका साईडने भाजून दिले तर थोडीशी टेस्ट कलरमध्ये फरक पडतो. त्यामुळं आलटपलट करत एकदम आरामात याला मस्त असे तळून घ्यावे लागतात. आता तर याला काही नाही, जाडसर अशी पोळी मी लाटली होती ताईंनो. नेमकं ती क्लिप मला ॲड करायची माझ्याकडनं याच्यामध्ये राहून गेली आणि मोबाईलमधनं डिलीट झाली. जाड आपली चपाती लाटायची, ग्लासाने गोल करायचं आणि मध्ये जे बॉटलचं झाकण असतं त्याने गोल करून टाकायचं. डोनट लगेच रेडी होतो आकार. काही अवघड नाही, याला कुठल्याही प्रकारची मशीन वगैरे मोल्ड वगैरे काही गरज नाही आहे. हे ग्लासाने बनवलेले आहेत मी. परत एखाद्या वेळेस बनवले तर त्यावेळेस नक्की दाखवीन. नेमकं क्लिप ती माझ्याकडनं डिलीट झाली जे मी लाटले आणि ते त्यामुळे ती राहून गेली. अशाच पद्धतीने सगळे डोनट्स मी बनवून घेतलेत बघा छान असे. आता इकडं साईडला थंड होत आहेत तोपर्यंत बघा इथं चॉकलेट कंपाऊंड घेतलेले. कोणत्याही कंपनीचं घ्या, जे आसपास सराउंडिंग दुकानामध्ये जे मिळतं तिथून घ्या. 100, 120, 150 अशी वेगळी याची प्राईज असते. जसं तुम्हाला पॉसिबल होईल, जसं मिळेल आजूबाजूच्या दुकानामध्ये तसं आणून केलं तरी चालेल. डोनट्स आपले छान थंड झाले तर वरनं अगदी मस्त क्रंची कुरकुरीत आणि आतमधनं सॉफ्ट एकदम मऊ अगदी पावासारखे अशा पद्धतीचे हे डोनट्स बनतात बघा. आणि इकडं पाहता येईल हे बरेचसे अजून माझे तळायचे पण साईडला पण ठेवलेले आहेत मी. हळूहळू दोन्ही पण काम चाललंय माझं. आता हे जे चॉकलेट आहे पहा, ते चॉकलेट थोडं आहे ना कट करून घ्यायचं किंवा जाड जर किसणी असेल तर ते किसणीने कट करायचं. कारण मोठे तुकडे आपण डायरेक्ट मेल्ट करायला ठेवले ना तर चॉकलेट हिट जास्त जर झालं तर ते जळतं. म्हणजे ते मेल्ट व्हायच्या ऐवजी ते असं थोडंसं काजूक आटतं चॉकलेट थोडक्यात. त्याच्यामुळं होता होईल तेवढं किसणीने किंवा मग असा बारीक चुरा करून घ्यायचा चॉकलेटचा आणि मस्त गरम पाण्यावरती हे मेल्ट करून घ्यायचं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे मी. इथे पहा मी एका याच्यामध्ये चांगलं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये. आणि हे पाणी छान असं गरम झालं की याच्यामध्ये मी आता ते जे मेल्ट करायला चॉकलेट जे कट केलं ते चॉकलेट मी टाकून देणार. इकडं साईडला सोबतच डोनट्ससुद्धा मस्त असे फ्राय होत आहेत बघा मस्त. एकदा नक्की ट्राय करा ताईंनो, नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडणार. घरात छोटे मोठे फंक्शन, ॲनिव्हर्सरी, बड्डे असले की तुम्ही नक्कीच हे डोनट रेसिपी ट्राय करणार आहात बघा. तर चॉकलेट मी इथं मेल्ट व्हायला ठेवून दिलं. याच्यामध्ये मी दूध पाणी काही टाकलेलं नाही, ॲज इट इज चॉकलेट कट करून त्याच्यात टाकले. आणि हे पहा मस्त त्याला मधनं हलवायचं, नाही तर काय होतं खालचं जर हीटच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त चॉकलेट आलं तर ते लगेच कडक व्हायला सुरुवात होती, पटकन मेल्ट होत नाही. त्यामुळं मग कंटिन्यू याला मी हलवते. गॅस बंद केलेला आहे, पाणी गरम होऊ दिलं आणि गॅस बंद केला आहे. गॅस चालू नाही, नाहीतर एकदम जास्त कॉन्टॅक्टमध्ये आलं ना की चॉकलेट कायम त्याचा दगड होतो. मग त्याच्यामुळे त्या गोष्टी लक्षात ठेवावं लागतात चॉकलेट मेल्ट करताना. तिथे सगळं पहा चॉकलेट व्यवस्थित अगदी मेल्ट झालेलं आहे, मस्त अगदी सॉफ्ट क्रीमी बेस तयार झालेला आहे. खरं तर चॉकलेट, बिस्किट्स, कुकीज, परत पिझ्झा पॅटीज हे बनवण्यात एवढा इंटरेस्ट होता काही वर्षापूर्वी मला. आणि खूप सारे वर्षाचे मी क्लासेस पण घेतले होते. पण आता घरात एक सामान आहे, एक नाही. त्यामुळे म्हटलं चला जसे होईल तसे खाऊ वाटलेत तर पटकन करावं. तर पहा इथं मी डोनट थंड झालेत आणि क्रीममध्ये चॉकलेट सॉसमध्ये डिप करून पहा इथं मी चाळणीवर ठेवते, जेणेकरून एक्स्ट्राचं जे चॉकलेट आहे ते खाली हे होऊन जाईल. आणि अशाच पद्धतीने पहा डोनट्स बनवले जातात. आता याच्या जागी व्हाईट चॉकलेट मिळतं पहा. व्हाईट चॉकलेटनी याच्यावरती आपण डेकोरेट करू शकतो. परत चॉकलेटचे छोटे कलरफुल बॉल्स असतात, रेनबो बॉल्स, ते पण करू शकतो. पण आता हे खूप सारे खायचे होते आणि ते बॉल वगैरे त्याच्यावर ना ते नाही आवडत जास्त टाकायला कलरफुल. त्यामुळे मग मी इथं थोडेसे घरात फक्त एका याच्यावरती तुम्हाला टाकून दाखवते. बाकी असेच प्लेन आम्हाला आवडतात. बाकी व्हाईट चॉकलेट किंवा मग स्ट्रॉबेरी फ्लेवर, मँगो फ्लेवर, पायनॅपल फ्लेवर ते सुद्धा डोनट्स फार छान लागतात. पण सगळ्यात जास्त पहा हे वाले आणि व्हाईटवाले म्हणजे एक नंबर हेच चांगले लागतात, ब्राऊनवाले. बाकी मग याच्यामध्ये फ्लेवर वेगळे बनले जातात, जसे पाहिजे तसे बनले जातात आपल्याला. तर मग व्हाईटचं याच्यावरती डेकोरेट करतात, व्हाईटनी ब्लॅक याने डेकोरेट करतात. आता ज्याला जसं आवडतं तसं. आता मी नेमकं छोटे का केले, जास्त मोठे का नाही केले, कारण की मला कडक आणि क्रिस्पी पाहिजे होते. जास्त जाड जर पोळी ठेवली ना आकाराच्या चक्करमध्ये तर ते काय होतं एकदम जास्त सॉफ्ट होतात आतमधनं. आणि दुसऱ्या दिवसापर्यंत हे बघा अशा पद्धतीचे बॉल्स असतात. आता एक घरामध्ये होतं तर तेवढंच मी लावून दाखवते. बाकी याच्यावरती रेनबो कलरफुल बॉल छान वाटतात. तर मग जास्त जर जाड ठेवलं तर मग ते थोडेसे सॉफ्ट लागतात. पण मला 2-3 दिवस जरी हे राहिले तरी मला क्रंची पाहिजे होते. त्यामुळं मग मी या छोटे हे पातळ केलेले आहेत. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. छान असे डोनट्स रेडी आहेत. आवडल्यास नक्की रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा की भारती आम्ही रेसिपी ट्राय केली. धन्यवाद सगळ्यांना, बाय.